बिग बॅटल दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला तार्क्स 11 आणि दुसऱ्या बाजूला रॉयल 11. रॉयल 11 संघ फलंदाजी करेल. नाणेफेकीचा कौल गमावला जरूर होता. बघा पंचांना विनंती असेल सामना संपल्यानंतर चेंडू आपल्याकडे जमा करायचे. जवळच मॅचची दिशेने बिग बॅटल. ऑल द बेस्ट टू बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी ऑफ क्रिकेट. क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले. ऑल द बेस्ट टू बोथ द टीम्स. डावाची सुरुवात. पहिला बॉल. यावेळेस मात्र सुरुवात पाहायला मिळते दिशेपासून थोडासा भरकटणारा चेंडू आणि प्रारंभ झालाय शुभारंभ झालाय या एका धावेच्या नंतर. वाईट+1 धावसंख्या धावफलकावरती 2 आपल्याला पाहायला मिळेल. एक जबरदस्त असं आयोजन आपण पाहतोय. भगवा चषक 2022 रुपेश दादा सकपाळ त्याचबरोबर सचिन दादा आखाडे यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक गुरुवर्य सुनीलजी वायले साहेब यांचं प्रमुख मार्गदर्शन, रितीश दादा वायले यांचं सहकार्य या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॉल तयार. वेगवान तेस्तारा चेंडू लोअर फुलटॉस. फायदा घेता येत नाहीये तरी देखील एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये आणि यावेळेस मात्र धावा देखील चांगल्या मिळतील. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 4 रन्स ऑन बोर्ड. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक. मोठ्या फटक्यांची गरज असेल या षटकामध्ये. एकूण आपण विचार केला तर मात्र फक्त 2च खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर तैनात करण्याची मुभा. पुन्हा एकदा बॉल तयार. आनंद. वेगवान चेंडू. चांगला फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण रोहितचं आणि आता मात्र पंचांकडे अपील जरूर केलं होतं. पंचांचा कुठलाही रिप्लाय येत नाही. येणारा मात्र हा डॉट बॉल आपण पाहू शकतो. षटकाचा विचार केला तर एक जबरदस्त सामना आपल्याला रंगताना पाहायला मिळेल. एका बाजूला संघ असेल तार्क्स 11. यावेळेस मात्र लोअर फुलटा चेंडू. चांगला कव्हर ड्राईव्हचा आहे. अप्रतिम नजराणा पाहायला मिळतोय. क्रिकेटचं मादक सौंदर्य. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती एक्झिक्यूट करता येईल आणि एका धावेच्या नंतर धावसंख्या धावफलकावरती 5 रन्स ऑन बोर्ड. पुन्हा एकदा बॉल तयार. वेगवान चेंडू. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. प्रशांतच्या हातात चेंडू. डायरेक्ट हिटची संधी. अपील जरूर आलं होतं मात्र पंचांनी ते अपील फेटाळले आणि जस्ट सिंगल धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ती 6 रन्स ऑन बोर्ड आपण पाहू शकतो. विदाउट लॉस ऑफ एनी विकेट टीम रॉयल 11 आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाज आनंद. गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं तर वैदान कडून षटकाचा विचार केला. उर्वरित 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. पुढे सरसर मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि एकच धाव. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठ्या फटक्यांची नितांत गरज होती मात्र एकही चौकार षटकार आतापर्यंत पाहायला मिळत नाहीये. जस्ट सिंगल आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 7 धावा धावफलकावरती लागतात. पुन्हा एकदा बॉल तयार. स्ट्राईक एंडला फलंदाज तुषार. यावेळेस मला वेगवान तेस्तारा चेंडू. बॅटचा कुठलाही संपर्क होत नाहीये चेंडूच्या सोबत आणि पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर आपण पाहिलं तर एकही गडी न गमावता रॉयल 11 संघाने धावा उभारल्यात फक्त आणि फक्त 7.
जवळ मॅचच्या दिशेने गोलंदाज प्रदीप गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल, गतीमध्ये परिवर्तन, खूप चांगला चेंडू, फायदा मात्र उचलता येत नाहीये आणि येणारा मात्र हा डॉट बॉल. पहिल्या सामन्याचा विचार केला, नाणेफेकीचा कौल जिंकला होता सार्थक 11 गंधारी संघाने. टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि सामना जिंकला. या सामन्यामध्ये पण ते चित्र पाहायला मिळालं. टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी पाहायला मिळाली आणि आता मात्र एक चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. जस्ट सिंगल, दुसरा धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव घेण्याच्या नादात मात्र धावचीची संधी चालून आली होती. तत्पूर्वी 3 धावा आता मात्र कंप्लीट केल्या जातील आणि 3 धावांच्या नंतर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ती एकूण 10 या आकड्यावरती. 10 रन्स ऑन बोर्ड. यष्टीरक्षक आपण पाहिलं तर 1 शॉट. फक्त 2च धावा अंकित केल्या जातील. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तुषार, गोलंदाज प्रदीप गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा. वेगवान चेंडू, बॅटचा संपर्क होत नाहीये, चांगला कमबॅक पाहायला मिळेल आणि येणारा मात्र हा डॉट बॉल. आपण विचार केला तर नगरसेवक चषकामध्ये प्रभाग क्रमांक 3 ज्यांनी तृतीय पारितोषिक पटकावलं त्या संघामध्ये 2 खेळाडू एकाच संघामध्ये पाहायला मिळाले होते. आता मात्र एकमेकांच्या विरोधामध्ये. गतीमध्ये परिवर्तन, चांगला फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, गॅप खूप मोठी आहे. काव कॉर्नरच्या मधून चेंडू सीमा रेषे बाहेर आणि येतोय हा दणदणीत भगवा चौकार. त्याचबरोबर आमचे वायलेनगर विभागीय शाखेचे एक कट्टर युवा सैनिक निखिल भिशे हे देखील या सामन्याचा आनंद घेतात. त्यांच्याकडनं देखील आम्ही दोन्ही संघांना विजयाच्या शुभेच्छा देतो. त्याचबरोबर आमचे राजन दादा चौगुले हे देखील सामन्याचा आनंद घेतील आणि आता मात्र चांगला फटका, 1 बाउन्स ओव्हर द लाईन. अजून एक धमाका, अजून एक दणका आणि चेंडू सीमारेषे बाहेर, चौकार. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ती 17 ऑन स्कोर कार्ड आपण पाहू शकतो. मागच्या इनिंग षटकामध्ये आपण पाहिलं तर कमी धावा आल्या होत्या, फक्त 7 धावा होत्या आणि या षटकामध्ये अक्षरशः मात्र धावांचा पाऊस पाडण्याचा प्रयत्न. प्रदीप गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईक एंडला तुषार ज्याच्या बॅटमॅन खूप चांगली फटकेबाजी पाहायला मिळेल आणि आता मात्र एक वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. पंचांकडे पाहिलं जरूर होतं, पंचांनी दंडित केलंय. 1 बाउन्सचा कॉल गोलंदाजाला केलाय आणि षटक क्रमांक 2 यावेळेस मात्र संपेल आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती एकही गडी न गमावता रॉयल 11 संघ आपण पाहिलं तर धावा उभारतो या षटकामध्ये. 2 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 17. नेक्स्ट मॅच भूमिक 11 आणि तार्क्स 11च्या दरम्यान असेल. याची दोन्ही संघनायकांनी नोंद घ्यायची आणि आपण सज्ज राहायचंय. जवळत मॅचच्या दिशेने स्वतः संघनायक देवेश गोलंदाजी मार्कवर वेदान एंडकडनं. स्ट्राईक एंडला फलंदाज प्रवीण. खूप मोठी जबाबदारी पाहिली आपण. फिरकी गोलंदाज देवेश. पहिला बॉल, पहिला चेंडू, चांगला फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगली फेकी देखील पाहायला मिळाली. जस्ट सिंगल आणि धावसंख्या धावफलकावरती 18 ऑन स्कोर कार्ड. विदाउट लॉस ऑफ एनी विकेट टीम रॉयल 11 विथ द प्रोग्रेस ऑफ 3rd ओव्हर. तिसऱ्या षटकाची आता मात्र सुरुवात पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॉल तयार, वेगवान चेंडू, चांगला फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग होईल आणि क्षेत्ररक्षक आहेत. दुसऱ्या अटेम्प्टला झेल घेण्याचा प्रयत्न होता, मात्र एकच धाव
आणि या एका धावेच्या नंतर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ती 19 या आकड्यावरती. 19 ऑन स्कोर कार्ड. षटकाचा विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज प्रवीण, खूप चांगली गोलंदाजी पहिल्या 2 चेंडूंवरती. आणि आता मात्र तिसरा चेंडू, जोरदार अपील पंचांच्या दिशेने आणि पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने. पहिला महत्वपूर्ण धक्का, प्रवीण मैदानाच्या बाहेर. आणि आता व्हॉलंटियर्सला विनंती करतो आपण सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे, कारण मैदानाच्या आतमध्ये बाहुबली लखन पाटील आपल्याला पाहायला मिळेल. आमच्या व्हॉलंटियर्सला विनंती असेल आपण मैदानाचा ताबा घ्या आणि जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. पहिला धक्का बसल्यानंतर नवीन फलंदाज लखन पाटील मैदानाच्या आतमध्ये. षटकाचा विचार केला तर 3 चेंडूंचा अजूनही खेळ शिल्लक असेल. यावेळेस मध्ये वेगवान चेंडू आले आक्रमण चेंडू जाईल का सीमारेषेच्या बाहेर आणि अजून एक धमाका पाहायला मिळतोय. हा भगवा षटकार, चेंडू सीमारेषे बाहेर आणि एकूण धावा या चेंडूवरती मिळतात त्या 6. धावसंख्या धावफलकावरती 25 आपल्याला पाहायला मिळेल. 25 ऑन स्कोर कार्ड. अजून एक चांगला फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, एकदा वेगाने कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आलाय, क्षेत्ररक्षक फेकी केली आणि तत्पूर्वी मात्र अनसक्सेसफुल प्रयत्न. या 2 धावांच्या नंतर धावसंख्या धावफलकावरती 27. देवेशचे पहिले 2 चेंडू आपण पाहिले फक्त सिंगल खर्च केली होती, तदनंतर मात्र गडी बाद करण्यामध्ये यश आलं आणि तदनंतर येणारा षटकार आणि आता येणारी ही दुहेरी धाव, असं हे व्हेरिएशन या षटकामध्ये पाहायला मिळतंय. दरम्यान पुढचा बॉल, गतीमध्ये परिवर्तन आणि आता मात्र आसमान दाखवतोय. चेंडू सीमारेषे बाहेर, अजून एक धमाका षटकार. तर चला पंचांना विनंती असेल, जशी इनिंग संपेल तसे चेंडू आपल्याकडे आपण जमा करायचे आहेत. पहिल्या सामन्याचे जुने चेंडू अजूनही इथे पोहोचलेले नाहीयेत. जाऊयात मॅचच्या दिशेने. तर गोलंदाज शैलेश गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन पाहायला मिळेल तुषार, जो सलामीपासून खेळतोय. एक बाजू आपल्या संघासाठी ज्यांनी लावून धरली आहे तो तुषार आणि गोलंदाज शैलेश गोलंदाजी मार्कवर. यावेळेस माझा पहिलाच बॉल, वेगवान फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा कुठलाही संपर्क चेंडू सोबत होत नाही आणि जस्ट सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. आमचे राष्ट्रीय लेवलचे बॅडमिंटनपटू नितीनजी आखाडे यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. वेलकम. आणि आपण पहिलाच बॉल सिंगल यावेळेस पाहायला मिळाली. स्ट्राईक एंडला फलंदाज
आपण पाहिलं तर लखन ज्याच्या बॅटमधून 2 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. एक जबरदस्त सामना. देवेशच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर पहिले 2 चेंडू खूप चांगले हाताळले होते. तदनंतर मात्र एक जबरदस्त इनिंग आपण पाहिली. यावेळेस स्वतः वेगवान तेस्तरदार चेंडू, खूप चांगली लाईन पाहायला मिळतीये. आणि आता मात्र दांडी गोल, यू मिस आय विल डेफिनेटली हिट असं दर्शवत असताना हा चेंडू, आणि चेंडू सरळ यष्ट्यांचा वेध घेतोय आणि फलंदाज लखन पाटील बॅक टू द डगआउट. मॅचच्या दिशेने. आणि आता मात्र दुर्गेश मैदानाच्या आतमध्ये. दुर्गेश गोलंदाज, शैलेश गोलंदाजी मार्कवर. षटकाचा विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. वेगवान चेंडू पाहायला मिळेल, खूप चांगली लाईन यावेळेस मात्र हाताळली आहे. आणि येणारा मात्र हा डॉट बॉल. षटकाचा विचार केला 3 चेंडूंचा अजूनही खेळ शिल्लक आहे. या 3 चेंडूंमध्ये मोठे फटके येणं गरजेचं असेल, कारण लखननी ज्या पद्धतीने यावेळेस स्वतः वेगवान चेंडू पॉइंटच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न, गॅप खूप मोठी आहे. रोहित प्रयत्न करेल, त्या प्रयत्नाला यश मिळतंय. आणि यावेळेस मात्र एक चांगली फिल्डिंग आपण पाहिली. या 2 धावांच्या नंतर एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती 36. 36 धावा दाखल पाहायला मिळतील. 36 धावा दाखल पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॉल तयार. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतं. यावेळेस मात्र दिशेपासून थोडासा भरकटतंय चेंडू, पंचांनी वाईट दंडित केलाय. आणि धावसंख्या दाखल 37 आपण पाहू शकतो. 37 धावा दाखल लागतात. आमचे मॉर्निंग सीसीचे फाउंडर नंदू काका भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. वायलेनगर मॉर्निंग सीसीचे फाउंडर या आपण व्यासपीठावर आपलं स्वागत. जवळ मॅचच्या दिशेने. यावेळेस स्वतः वेगवान चेंडू, चांगला फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, फक्त एकच धाव. आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या दाखल जाऊन पोहोचली ती 38 या आकड्यावरती. धावा दाखल. आणि षटकाचा विचार केला तर एकमेव चेंडू या षटकातला अजूनही शिल्लक असेल. खूप चांगली मॅच आपण गेल्या मॅच मध्ये पाहिली. तुषार यांच्यासाठी ही ऑफर असेल. चौकार किंवा षटकाराच्या हॅट्रिक करता 5,000 रुपयाचा कॅश प्राईज आमचे राष्ट्रीय लेवलचे बॅडमिंटनपटू नितीन आखाडे यांच्याकडनं. आणि ते प्राईज आपण पाहिलं तर इथे जमा केलंय. फक्त तुषार यांच्यासाठी प्राईज असेल. 3 षटकार 3 चौकार 5,000 रुपये. गोलंदाज तयार. शैलेश षटकाचा विचार केला, फक्त एकमेव चेंडू शिल्लक. लास्ट डिलिव्हरी रिमेनिंग फॉर कम्प्लीट दिस ओव्हर. गतीमध्ये परिवर्तन केलंय आणि यावेळेस मात्र दिशेपासून भरकटतो चेंडू, पंचांनी दंडित केलाय वाईड. आणि धावसंख्या एकरी सर्कल पुढे एकूण 39 धावा दाखल करतील. 39 ऑन स्कोर कार्ड. षटकाचा विचार केला, 4थं षटक प्रगतीपथावर असताना. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती स्ट्राईक एंडला तुषार. पहिलाच बॉल चांगला. आणि यावेळेस मात्र एक चांगला फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून. पारितोषिकाच्या अनाउन्समेंट नंतर येतोय हा दणदणीत स्ट्रोक चौकार. त्यांनी भोजनाचा आस्वाद घेतला तर त्यांची भोजनाची सोय आपण आयोजन समितीकडनं केलेली आहे.
तर पंकज वाजपेयी यांच्याकडनं अर्जुन यांना एका षटकारासाठी तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राईज असेल. आपण जवळच मॅचच्या दिशेने षटकाचा विचार केला शेवटचं आणि अत्यंत महत्त्वाचं षटक. गोलंदाज ओमी गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती. ओमी षटकामध्ये कमीत कमी धावा देण्याचा मानस जरूर असेल. जवळच मॅचच्या दिशेने ओमकार गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आपण पाहतोय अर्जुन. पहिलाच बॉल चांगला फटका एक्झिक्यूट केलाय मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि सुरेख झेल. बॅट्समन बॅक टू द डगआउट. अर्जुन बॅक टू द पॅव्हिलियन. हॅट्रिक करता फक्त तुषार करता हे प्राइज असेल. यावेळी स्वतः वेगवान तेस्तारा चेंडू. खूप चांगली लाईन पाहायला मिळाली आणि आता मात्र धावचीतची संधी. त्या संधीचं होतंय सोनं. तुषार बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज साहिल मैदानाच्या आतमध्ये आणि नितीन आणि साहिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. षटकाचा विचार केला उर्वरित चेंडू शिल्लक अजूनही 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पंच चेंडू आपल्याकडे जमा करा. यावेळेस मात्र दिशा भरकटली आहे आणि पंचांनी दंडित केलाय व्हाईट बॉल. गोलंदाज तयार ओमी. यावेळेस मला वेगवान तेस्तारा चेंडू पाहायला मिळतो. दिशा तरी देखील भरकटली आणि पंचांनी वाईट दंडित केलंय. एक धावफलकावरती एक्स्ट्रा ऍड करतोय आणि धावसंख्या धावफलकावरती 45 धावफलकावरती लागतात. 45 ऑन स्कोर कार्ड. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये अनिकेत मिश्रा यांना आपण पाहू शकतो. वेगवान चेंडू चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. नितीनच्या बॅट मधून धमाका 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 षटकार. षटकाराच्या मदतीने
आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा वाईड पाहायला मिळतोय. थोडीशी चुकीची गोलंदाजी हाताळली जाते ओमकारकडनं आणि धावसंख्या धावफलकावरती 52 धावा धावफलकावरती लागतात. नितीनच्या बॅटमधनं खूप चांगला फटका एक्झिक्यूट केला. यापूर्वीच्या चेंडूवरती बॉल तयार. वेगवान चेंडू हवेत उडवण्याचा प्रयत्न. मिस्टॅमिक स्ट्रोक झेलची संधी आणि सुपर कॅच टिपला जाईल. वन मोर बॅट्समन आउट. नितीन बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज निशांत मैदानाच्या आतमध्ये. विचार केला आपण ओमीचा पुढचा चेंडू. यावेळेस मात्र लोअर फुलटा चेंडू. चांगला फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आलाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि प्रयत्नाला मात्र यश मिळत आहे. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेची संधी मात्र आणि गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला. या 4 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातात आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ती धावसंख्या धावफलकावरती 56. अब तक 56. पुन्हा एकदा बॉल तयार ओमी. वेगवान चेंडू. चांगली लाईन आता मात्र पाहायला मिळाली. येणारा मात्र हा डॉट बॉल आणि पंचांचा इशारा येतोय. डावाची सांगता 56 धावा धावफलकावरती लागतात. जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि तब्बल 57 धावांची गरज संघ टार्क्स 11 यांना. या ठिकाणी आमचे रेवा दादा यांचं आगमन झालंय. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो.
तर धन्यवाद उपस्थित सर्व क्रिकेट प्रेमी रसिकांचा पुनश्च एकदा शाब्दिक सुमनानी सरचे स्वागत. जळत मॅचच्या दिशेने गोलंदाज तुषार, स्ट्राईक एंडला फलंदाज प्रशांत. पहिलाच बॉल, चांगला फटका, गॅप आहे खूप मोठी, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. पहिला दणदणीत भगवा चौकार. तर धावसंख्या धावफलकावरती 4 धावा आपण पाहू शकतो. सुरुवात पाहिली आपण चौकाराच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या धावफलकावरती 4 आपल्याला पाहायला मिळाली. षटकाचा विचार केला तर सुरुवात पुन्हा एकदा बॉल तयार, बॉलिंग मार्कवरती. यावेळी स्वतः वेगवान चेंडू, चांगला फटका आणि आता मात्र एक सुरेख सक्सेस मिळतोय. फलंदाज बॅक टू द डग आउट प्रशांत भोईर. नवीन फलंदाज शैलेश मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगली सुरुवात प्रशांतने केली होती, मात्र काही कारणास्तव एक चुकीचा फटका त्यांनी खेळला आणि मैदानाच्या बाहेर. शैलेश न्यू बॅट्समन आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये. प्रशांत आणि त्याबरोबरीने प्रदीप आणि आता मात्र एक चांगलं सक्सेस आपल्याला पाहायला मिळालं. षटकाचा विचार केला तर खूप चांगली गोलंदाजी तुषारने केली आहे. गतीमध्ये परिवर्तन, चांगला फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, जेलची संधी आहे. 2 खेळाडू चेंडूची फीड करण्यासाठी येतील, मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकत नाही आणि 2 धावांच्या नंतर एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6 धावा धावफलकावरती लागतात. पुन्हा एकदा बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवरती. गतीमध्ये परिवर्तन, चांगला फटका, वॉट अ शॉट, चेंडू सीमारेषे बाहेर. शैलेशच्या बॅट मधून येतोय धमाका षटकार. जाऊयात मॅचच्या दिशेने. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती तुषार. वेगवान चेंडू यावेळेस मात्र एक पाहायला मिळतोय आणि येणारा मात्र हा डॉट बॉल. षटकाचा विचार केला उर्वरित एकमेव चेंडू आपण पाहिलं तर हा शिल्लक असेल.
पुन्हा एकदा बॉल तयार. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज शैलेश. उत्तुंग षटकार ज्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. वेगवान चेंडू, यावेळेस मात्र फसलाय फटका आणि बसतोय झटका. फलंदाज शैलेश बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विशाल. विशाल दादा गायकर यांना आपण पाहू शकतो. षटक क्रमांक 2. गोलंदाज प्रवीण गोलंदाजी मार्कवर. प्रतीक गोलंदाजी मार्कवर. तर विशाल यांच्याकरता देखील पारितोषिक असेल. लागोपाठ 3 षटकार तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राईज त्यांना देखील देण्यात येईल, जे आमच्याकडे ऑलरेडी जमा झालंय. तुषारसाठी जे पारितोषिक होतं ते मात्र आता एक विशाल करता लागू करण्यात आलंय. जाऊयात मॅचच्या दिशेने. सामना सुरू होईल. प्रतीक गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज तयार. प्रतीक गोलंदाजी मार्कवर. एक जबरदस्त बॅटल रंगेल. स्ट्राईक एंडला फलंदाज विशाल. 3 षटकार 5,000 रुपयाचं कॅश. पहिलाच बॉल आणि यावेळेस मात्र फायदा उचलता येत नाहीये. येणारा मात्र हा डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 12 आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 12 स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळते. षटकाचा विचार केला तर प्रतीकचं हे षटक. पहिला बॉल डॉट. स्ट्रायकिंग एंडला विशाल. मोठ्या फटक्यांची गरज असेल. 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. डीप मिड विकेट. लॉंग ऑन. यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन. खूप चांगली लाईन हाताळली आहे. पंचांकडे अपेक्षेने पाहिलं होतं आणि येणारा मात्र हा डॉट बॉल. षटकाचा विचार केला 2 चेंडू आतापर्यंत फेकले आहेत आणि दोन्ही डॉट आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा बॉल तयार. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय प्रतीक. वेगवान ते सर्रास चेंडू. हलकीशी एज आणि आता मात्र अपील केलंय पंचांकडे. मात्र पंचांचा कुठलाही रिप्लाय नसेल. येणारा डॉट बॉल. लागोपाठचे 3 डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा बॉल तयार. बॉलिंग ट्रॅक वरती प्रतीक. वेगवान ते सर्रास चेंडू. खूप चांगली लाईन पाहायला मिळतीये. मात्र पंचांनी दंडित केलंय. येणारा हा व्हाईट बॉल आणि धावसंख्या धावफलकावरती 13. बऱ्याच कालावधीनंतर येणारा हा एक धाव आपण पाहू शकतो. वैभव जोशी गेल्या मॅच मध्ये खूप चांगली खेळी ज्यांनी मात्र साकारली. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांनी पटकावला होता. पुन्हा एकदा बॉल तयार. स्ट्राईक एंडला फलंदाज विशाल. मोठ्या फटक्याची गरज असेल. चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव वेगाने कंप्लीट आणि आता मात्र आणि येतोय हा चौकार. विशालच्या बॅट मधनं धमाका. चेंडू सीमारेषे बाहेर. चौकार. खूप चांगली एक भूमिका पार पाडण्याचा प्रयत्न केला होता मात्र अपयश आलं. वेगवान चेंडू. चांगला फटका विशालच्या बॅट मधून. धमाका 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 या षटकार.
आणि आता मात्र एक खूप चांगली बॅटिंग आपल्याला विशालच्या माध्यमातून पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 23 धावफलकावरती पाहायला मिळतील. 23 ऑन स्कोर कार्ड. विशालच्या बॅटमधून खूप चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. एक जी चुकी घडली होती उर्वरित 2 चेंडूंवरती त्याचं मात्र प्रत्युत्तर. गतीमध्ये परिवर्तन आणि आता मात्र चांगला कमबॅक पाहायला मिळेल गोलंदाज प्रतीकच्या माध्यमातून. येणारा हा डॉट बॉल षटक क्रमांक 2ची सांगता. 2 षटकाच्या अंती धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 2 गडी बाद 23. अजावत मॅचच्या दिशेने स्वतः गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर संघनायक आसिफ खान आपल्याला पाहायला मिळतील. एक जादुई गोलंदाज अशी त्यांची ख्याती आहे. आसिफ खान यांनी जर मात्र विकेट हॅट्रिक संपादन केली तर त्यांना देखील 1000चा कॅश प्राईज आपण नितीनजी आखाडे यांच्याकडनं देण्यात येईल. आसिफ गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक एंडला फलंदाज प्रदीप आपण पाहिले तर प्रदीपच्या बॅटमधनं एकही धाव आतापर्यंत येऊ शकली नाही. त्याला स्ट्राईक आता मात्र प्रथमतः मिळाली आहे. गेल्या षटकामध्ये विशाल यांच्या बॅटमधनं खूप चांगले फटके आपण पाहिले. बॉल तयार. पहिलाच बॉल आणि यावेळेस मात्र दिशा भरकटती आहे. पंचांचा वाईटचा कॉल येतोय. धावसंख्या धावफलकावरती 24 आपण पाहू शकतो. 24 ऑन स्कोर कार्ड. दुसरं षटक संपल्यानंतर तिसऱ्या षटकाचा प्रारंभ. तर हरीश केने यांना मी विनंती करतो आपण यायचं व्यासपीठावर. आपलं सहर्ष स्वागत. आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा वाईटचा कॉल येतोय. धावसंख्या धावफलकावरती 1 सर्कल पुढे. गतीमध्ये परिवर्तन आणि चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. धमाका. चेंडू सीमा पार. षटकार. धावसंख्या धावफलकावरती 30 धावा. स्ट्राईक एंडला फलंदाज प्रदीप ज्याच्या बॅटमध्ये एक खूप चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळते आणि येणारा मात्र हा डॉट बॉल. गोलंदाज तयार. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतोय. चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि जस्ट सिंगल स्कोर मूव्ज ऑन 32 आपण पाहू शकतो. 32 धावा धावफलकावरती. स्ट्राईक एंडला फलंदाज विशाल. मोठ्या फटक्याची नितांत गरज. आणि यावेळेस मला वेगवान चेंडू हवेत उडवण्याचा प्रयत्न. फटका फसलाय मिस्टर 360 चेंडूच्या खाली. आणि एकाच धावेला समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 सर्कल पुढे. एकूण धाव लागतात त्या 33 ऑन स्कोर कार्ड. या षटकामध्ये खूप चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न जरूर होतोय. गतीमध्ये परिवर्तन. चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. गॅप खूप मोठी आहे. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय सीमा रेषेच्या बाहेर. धमाका येतोय प्रदीपच्या बॅटमधनं. येतोय हा दणदणीत स्ट्रोक. चौकार. सदतीस धावा धावफलकावरती. 37 ऑन स्कोर कार्ड. अजूनही 20 धावांची गरज. वेगवान तेस्तर्रार चेंडू आणि यावेळेस मात्र येणारा डॉट बॉल. 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 37 या आकड्यावरती. 12 चेंडू जिंकण्यासाठी
20 धावांची गरज. गोलंदाज प्रवीण गोलंदाजी मार्कवर. 12 चेंडू जिंकण्यासाठी कंपल्सरी 20 धावांची गरज. जळत मॅचच्या दिशेने गोलंदाज प्रवीण गोलंदाजी मार्कवर. प्रवीण गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडला फलंदाज विशाल, ज्याच्या बॅटमधून खूप चांगल्या धावा आतापर्यंत पाहायला मिळतील. एकूण 11 धावा दाफलकरती पाहायला मिळत आहेत. 12 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावांची गरज कंपल्सरी. पहिलाच बॉल मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. अपील जरूर केलंय पंचांकडे. पंचांचा कुठलाही कॉल येत नाहीये. येणारा मात्र हा डॉट बॉल. पुन्हा एकदा बॉल तयार. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होईल. पहिला बॉल. वेगवान चेंडू, चांगला फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. झेलची संधी, मात्र संधीचं सोनं करण्यामध्ये अपयश येते. दुसऱ्या आपण पाहिलं तर अटेम्प्ट मध्ये येणारा मात्र जस्ट सिंगल. धावसंख्या धावफलकावरती 38. एक जबरदस्त मॅच आपल्याला रंगताना पाहायला मिळेल. विचार केला तर 10 चेंडू 19. 10 balls 19 needed for win this match. ऑन स्ट्राईक प्रदीप आपल्याला पाहायला मिळतोय. षटकाचा विचार केला. उर्वरित चेंडूमध्ये मात्र चांगला फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. झेलची संधी मात्र हुकली आहे आणि त्या दरम्यान येणारी दुसरी धाव. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 40 धावा धावफलकावरती. 17 धावांची अजूनही गरज. उर्वरित 9 चेंडू 17 कंपल्सरी असेल. दोन्ही संघनायकांनी या गोष्टीची नोंद घ्यायची. तुम्हाला धावसंख्येचा पाठलाग करणं गरजेचं असेल. स्पर्धेचा नियम, चेसिंग इज कंपल्सरी. पुन्हा एकदा बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर. वेगवान ते सर्रा चेंडू, चांगला फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. एक धाव वेगाने कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नाला मात्र यश मिळेल की अपयश पाहणं गरजेचं आहे. आणि यशस्वी पद्धतीने 2 धावा धावफलकावरती ऍड होतात. 42. 15 धावांची अजूनही गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. 8 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. पुन्हा एकदा बॉल तयार. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय प्रवीण. काय घडेल उर्वरित चेंडूमध्ये? प्रदीप. वेगवान चेंडू, चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेची संधी आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल. 2 धावेच्या नंतर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 44 या आकड्यावरती. 44 ऑन स्कोर कार्ड. 7 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. दोन्ही संघांसाठी हा एक अत्यंत महत्वाचा चेंडू. मोठा फटका जर आला तर तार्क्स 11 संघ सामन्यामध्ये 100% कमबॅक करू शकतो. मात्र जर इथे गडी बाद झाला
किंवा डॉट चेंडू जर येतोय तर गोलंदाजी करणारा संघ हा सामना आपल्या बाजूने झुकवण्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. एक जबरदस्त आयोजन आपण पाहतोय. कल्याण शहरातील एक मानाची सन्मानाची स्पर्धा भगवा चषक 2022 प्रमुख आधारस्तंभ सुनीलजी वायले साहेब आणि रुपेशदादा सकपाळ यांच्या मार्गदर्शनाने ही स्पर्धा. आणि आता मात्र झेलची संधी आणि झेल जमिनीला दान होईल. दुसरी धाव वेगाने कंप्लीट होईल. 2 धावांच्या नंतर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ती 4 षटकाच्या समाप्तीनंतर. 46 6 चेंडू जिंकण्यासाठी कंपल्सरी 11 धावांची गरज. जवळ मॅचच्या दिशेने 6 चेंडू जिंकण्यासाठी कंपल्सरी 11 धावांची गरज. गोलंदाज लक्ष्मण पाटील उर्फ लखन मैदानाच्या आतमध्ये. महत्वाचं षटक. एक वेगवान तेजतर्रार गोलंदाज सामना आपल्या बाजूने राखण्याचा प्रयत्न कायम करेल. चला मॅच चालू करायची लगेच विनंती असेल. एक जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा आपल्या रंगताना पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज प्रदीप. 6 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. 6 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला फलंदाज विशाल. गोलंदाज तयार. 6 चेंडू 11 धावांची गरज. पहिलाच बॉल चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. फक्त सिंगल मिळेल की डबल. फंबलिंग घडलंय मात्र प्रदीपकडे स्ट्राईक आता मात्र येईल. 5 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. 5 balls 10 needed for win this match. चेसिंग इज कंपल्सरी या स्पर्धेचा नियम. त्यामुळे 10 धावा येणं गरजेचं असेल. लखन गोलंदाजी मार्कवर. वेगवान तेजतर्रार गोलंदाज रॉयल 11 संघाकडनं. यावेळेस एक वेगवान चेंडू तेजतर्रार पाहायला मिळतोय आणि पंचांनी दंडित केला वाईड. सामन्यामध्ये अजूनही ट्विस्ट बॅलन्स असेल आणि 1 धाव. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतात त्या 9 धावांची अजूनही गरज आहे. 9 runs needed for win this match. पुन्हा एकदा बॉल तयार. वेगवान तेजतर्रार चेंडू आणि आता मात्र एक चांगला कमबॅक पाहायला मिळेल. सामन्यामध्ये रंजकता अजूनही शिल्लक आहे आणि येणारा मात्र डॉट बॉल. षटकाचा विचार केला उर्वरित 4 चेंडू जिंकण्यासाठी कंपल्सरी 9 धावांची गरज आहे. तारक्ष देऊन आपण नोंद घ्यायची आहे. या धावा येणं गरजेचं असेल. स्पर्धेचा नियम आहे. चेसिंग इज कंपल्सरी. त्यामुळे 9च्या 9 धावा येणं गरजेचं असेल. गोलंदाज सज्ज होतोय षटकातल्या पुढच्या चेंडूसाठी वेदान एंडकडनं. पुन्हा एकदा बॉल तयार. काय घडेल या मैदानामध्ये, काय घडेल या सामन्यामध्ये. उर्वरित लखनचा चेंडू. वेगवान तेजतर्रार पाहायला मिळतोय तरी देखील पंचांनी दंडित केला. वाईडचा इशारा. धाव संख्या 1 नि सर्कल पुढे. एकूण 49 धाव धावफलकावरती. 4 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. प्रत्येक चेंडू मागे मात्र सामना दोन्ही संघांच्या बाजूने झुकताना पाहायला मिळेल. यावेळी स्वतः वेगवान तेजतर्रार चेंडू. हलकीशी एच पाहायला मिळाली आहे. स्ट्राईक रोटेट होईल आणि आता मात्र 7 धावांची गरज. अर्धशतक धावफलकावरती लागतंय. 3 चेंडू 7 धावा. एक जबरदस्त मॅच रंगताना पाहायला मिळेल. महेश आपल्याला पाहायला मिळतील. विशाल आणि प्रदीपची जोडी मैदानाच्या आतमध्ये. विशाल ऑन स्ट्राईक आता मात्र पाहायला मिळतील कारण स्ट्राईक रोटेट झाली आहे. जवळ मॅचच्या दिशेने 3 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. 3 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावा आपल्याला पाहायला मिळतील. कंपल्सरी 7 धावा येणं गरजेचं आहे. आपण पाहिलं तर लखन आणि विशाल एकमेकांच्या समोर
विशाल करतील फलंदाजी, लखन करतील गोलंदाजी. सामना मात्र कुठला संघ जिंकेल हे सांगणं गरजेचं आहे आणि ते आपल्याला कळेल उर्वरित चेंडूंच्या माध्यमातून. जबरदस्त बॅटल. 3 चेंडू 7 धावांची गरज. विशाल यांच्या बॅटमधनं मोठा फटका येणं गरजेचं असेल. बॉल तयार. आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती स्ट्रायकिंग एंडला विशाल, ज्याच्या बॅटमधनं एक चौकार षटकार आपण पाहिला. मात्र तशाच फटक्याची आता मात्र गरज असेल. प्रदीप नॉन स्ट्रायकिंग एंडवर. गोलंदाज तयार. स्ट्राईक एंडला फलंदाज विशाल. गतीमध्ये परिवर्तन. चांगला फटका एक्झिक्यूट केला. एक धाव वेगाने कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये मात्र फेकी चुकीच्या एंडला आली होती आणि तिसरी धाव घेण्याच्या नादात मात्र विशाल बॅक. विशाल बाद होईल. प्रदीप बाद झालेला आहे आणि मैदानाच्या बाहेर बॅक टू द डगआउट. अजून एक धक्का टार्क्स 11 संघाला. धावसंख्या धावफलकावरती 52 आपण पाहू शकतो. 5 धावांची गरज उर्वरित 2 चेंडूंच्या माध्यमातून. 5 धावांची गरज फक्त आणि फक्त 2 चेंडू शिल्लक आणि ही चुकी महागात पडेल का टार्क्स 11 संघाला? प्रदीपकडे स्ट्राईक येणं गरजेचं होतं. स्ट्राईक आली विशालकडे आणि आता मात्र नवीन फलंदाज ओमकार परब मैदानाच्या आतमध्ये. आणि आता मात्र जबाबदारी असेल विशाल यांच्यावरती. विशाल आपण पाहिलं तर काय जबरदस्त फटके एक्झिक्यूट केले होते. ते फटके मात्र शेवटच्या षटकामध्ये येतील का आपल्या संघासाठी? 2 चेंडू 5 धावांची कंपल्सरी गरज आहे. कंपल्सरी या धावा तुम्हाला माराव्याच लागतील. विशाल आणि ओमकार ही जोडी. ओमकार मात्र नवीन फलंदाज आहे. विशाल आपण पाहिलं तर 3ऱ्या षटकामध्ये फलंदाजी करता आले होते. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली होती. काही चेंडू डॉट झाले, त्याचा प्रत्युत्तर चौकार आणि षटकार यांच्या माध्यमातून दिलं होतं. मात्र या उर्वरित चेंडूमध्ये काय घडेल? कारण संघ विजयाच्या अगदी उंबरठ्यावरती आहे. दोन चेंडू जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. लखन आणि पंच मंकटसाठी पहिला कॉल द्यावा लागेल. मंकट विकेट घ्यायचा असेल तर आपल्याला पहिला कॉल द्यावा लागेल की बॅट्समन पुढे धावतोय. बॅट्समनला वॉर्निंग देण्यात यावी. जवळ मॅचच्या दिशेने जबरदस्त मॅच. विशाल यांच्या बॅटमधनं मोठ्या फटक्याची गरज टार्क्स 11 संघाला. वेगवान चेंडू. यावेळेस चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. मात्र 1 धाव आता मात्र पाहायला मिळेल आणि सामन्यामध्ये ट्विस्ट अजूनही बॅलन्स आहे. येणारा एकमेव चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. मोठा फटका येणं गरजेचा असेल ओमकारच्या बॅटमधून. ओमकारच्या बॅटमधनं चौकार किंवा षटकार येणं गरजेचं आहे आणि गोलंदाजाला आता मात्र एक चांगला चेंडू हाताळावा लागेल. मोठा फटका येणार नाही याची काळजी गोलंदाज लखनला घ्यावी लागेल. जबरदस्त बॅटल आता मात्र रंगलंय. विशाल यांच्या फलंदाजीचं कौतुक जरूर असेल. खूप चांगली फलंदाजी त्यांनी मात्र हाताळली. मात्र शेवटच्या चेंडूवरती सामना येऊन ठेपलाय. 1 चेंडू जिंकण्यासाठी कंपल्सरी 4. कंपल्सरी 4 करायच्या. ओमकार याची आपण नोंद घ्यायची आहे कारण चेसिंग इज कंपल्सरी या स्पर्धेचा नियम. गोलंदाज तयार. लखन. स्ट्राईक एंडला फलंदाज ओमकार. गतीमध्ये परिवर्तन. चांगला फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग होईल आणि झेल टिपला जातोय. सुरेख झेल. शेवटच्या क्षणाला मात्र सामना हातातनं सटकलाय. विजयी संघाचं अभिनंदन आणि जावत मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने ज्यांनी मात्र खूप. लखन मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच लखन नो डाऊट, ज्यांनी मात्र खूप चांगला खेळ आपल्या संघासाठी साकारला आणि गोलंदाजी करताना देखील खूप 4 चेंडूंमध्ये 14 धावा त्यांनी मात्र वसूल केल्या.